आज मी जातोय कॉलेजला सकाळी 6 वाजता. मी आता संतांवरून निघालो, कॉलेजला जायला 6 वाजता निघालो. तर आता मी डायरेक्ट 9 वाजता पोहोचेन मुंबईला. तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवते कॉलेजला जाता जाता किती टाईम होतो आहे आणि आज खूप दिवसानंतर कॉलेजला जातो. तर कॉलेजमध्ये काय होतं आहे ते चला जाऊन बघूया. मित्रांनो, मी 6 वाजता निघालेलो आणि पोहोचलो आता 10 वाजता डायरेक्ट कॉलेजला. एवढा टाईम झाला आहे कॉलेजला. पण मी आज लेट झालो आहे. जाऊन बघू क्लासमध्ये काय चालू आहे ते. खूप दिवसांनी येतो आहे मी. तर चला जाऊन बघू कोण कोण आला आहे की नाही ते. तर मित्रांनो, बघा कॉलेज आणि आमचं लंच टाईम झाला आहे आणि उदय बघा इकडे मस्ती करतो. आपण आता जेवायला जाऊ कुठेतरी. क्लासमध्ये असाइनमेंट चालू आहे. मी खूप दिवसांनी आलो आहे, मला काय समजत नाही. पण आता आपण जाऊ. आता लेगुरत येणार. बघा जेवायला आम्ही काय काय केलं. एक थाली आहे, एक व्हेज पुलाव आणि ती तो काय रे मैंगो लस्सी सिर्फ मेरे लिए। हाँ, और उदय के पास क्या है? मिसल पाव। मिसल पाव. हे बघा एवढे आम्ही खायला घेऊन जातो. आता आपल्याला डिम बंगल्याजवळ जायचं आहे. तिथे जाऊन बसतो. तिथे आम्ही जेवायला बसलोय डिम बंगल्याजवळ. आम्ही डेली इथेच असतो बसतो, तुम्ही बघितलंच असेल. पण आज खूप दिवसांनी येतो आणि सोबत बसून आम्ही जेवतोय, तर थोडं अलगच वाटतं. हे बघा एवढं जेवण आहे. अजून 2 आहेत ते येतील. पुष्पा आणि वृंदा तिकडनं आहे ते येतील. त्याला घ्यायला सेजल गेलेली आहे. चला लवकर लवकर जेवण करून असाइनमेंट करायला जाऊ आपण क्लास. मित्रांनो बघा इकडे जेवण करून आता योगा करतात. हा हा करून दाखव ना. जेवण खालय ना ते जिरवायचे तुला. हा मी आता सांगून टाकेन गाईसला क्या चल रहा था. गाइस, ये कैमरे के पीछे जो लड़का है वो किसी तो लड़का। पहिले की नाही पहिले मैंने इसको यांची मस्ती कधी पण संपणार आहे बघा. कैसा पाहिला मी? झालं बस एवढंच कर. अरे एकदम अरे चला लवकर चल. मित्रांनो आपण आज लवकर निघालो. हे बघा आज 3:30लाच निघालो, कारण क्लासमध्ये काय होत नव्हतं आणि आम्हाला असाइनमेंट करायला सुट्टी दिली. म्हणून आपण लवकरच आता 3-4ची ट्रेन आहे. चर्चगेटला पोहोचलो 4 वाजता. लवकर लवकर 1 तास निघालं. तुम्हाला आज काय दाखवू शकलो नाही, पण चला बघूया पुढे काय. हे आहे आझाद मैदान. तुम्ही बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या रस्त्याने आपल्याला जायचं आहे चर्चगेटला. चर्चगेटला जाऊन ट्रेन पकडायची आहे 4 वाजताची. हे आहे खाऊ गली. तुम्ही बघितलं तर कधी पण या इथे खायला. काही जे पाहिजे ते भेटून जाईल. हे बघा आपण आता चर्चगेटला पोहोचलो. इथून आपल्याला 4ची ट्रेन पकडायची, पण पहिले तिकीट काढायला लागेल. मित्रांनो इकडे आमचे समोर काय प्रेंक झालाय. जी गाडी बोरिवलीला जायची होती त्याच्यामध्ये बसलेलो आणि गोरेगाव इथेच येऊन थांबली. आता उतरून आम्हाला चेंज करावी लागली. आता ट्रेन येईल, बोरिवली पकडावी लागेल परत इथून. एवढी गर्दी झाली त्याच्यामध्ये बोरिवली ट्रेनमध्ये बसलो पण एवढी गर्दी आहे बघा. एक ट्रेन सुटली तर बघा किती गर्दी होते. एवढी गर्दीमधून मी निघालो बोरिवली स्टेशनवरती. आता आपल्याला जायचं आहे बस पकडायला. हे बघा इकडनं आता आपल्याला बस पकडावी लागेल. बस किती वाजता येते काय माहिती. एवढं एकतर आधीच उशिरा केलाय. आपल्याला तिकडनं जायचं आहे. तिकडनं रस्ता आहे, तिकडनं आपल्याला जायचं आहे बस पकडायला. खूप कधीपासून मी आलोय नाही, 1 महिना झाला असेल.
नंबर पण विसरलाय बसचे, किती नंबरची तिथे हॉस्टेलला जात आहे ती. इथे येईल बस, ते गेले 702 नंबर. आपल्याला पकडायचं आहे किती, 703 नाही तर 709 ही वाली ट्रेन आपल्याला पकडावी लागेल. एवढी गर्दी नाही आहे आज, पण सांगता येत नाही, आता येतीलच थोड्या वेळाने एवढी गर्दी होईल. बस भेटली आम्हाला शेवटी फायनली, पण एसी नाही भेटली, अशीच पुराना मॉडेल मिल गया. आता जाता जाता अर्धा एक तास लागेल मला हॉस्टेलवर. एक तास जास्त गर्दी नाही आहे आज, तरी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, या बसमध्ये जातं, ए सी वगैरे काहीच नाही. अजून जातात, मी 4 वाजता निघालेलो, इथेच मला 6 तर इथेच वाजले. अजून जाता जाता 6:30 तर वाजतील असं मला वाटतंय. तर मित्रांनो, आपण फायनली हॉस्टेलला पोहोचलो. बघा आमचं हॉस्टेल, आणि आपल्याला आता जायचं आहे सेकंड फ्लोअरला. तिकडे आपलं रूममेट आहे म्हणून त्याला भेटतो. आणि रूममध्ये एकटाच आहे आणि दुसरे सर्व वगैरे गेले घरी. आम्ही आता दोघेच आहे, एक प्रणित आणि एक मी, दोघेच आहे. तुम्हाला रूमची हालत दाखवते. मित्रांनो, आपण फायनली हॉस्टेलवरती पोहोचलो. तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडे सामान आहे माझं, इकडे पेंटिंग लावलेले आहेत माझे. तर चला, आजचा दिवस एवढंच. उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय.